नमस्कार सगळ्यांना. तुम्ही हे जे झाड बघताय, जे रोपटं बघताय का नाही, ते आहे माझ्या गोकर्णाचा वेल आहे. तो एवढा आवडायचा मला खूप. मी मनापासून त्याला जपलं होतं. पण आम्ही काही दिवस गावी गेल्याच्या नंतर हे एकदम सुकून गेलं. आम्ही बाजूच्या काकींना चावी पण दिली आणि त्यांनीसुद्धा पाणी टाकलेलं, पण ते पण गावी गेले 2 दिवस आणि खूप पूर्ण सुकलं. बघू शकता दुसऱ्या फोटोमध्ये किती सुंदर होतं ते. खूप छान फुलं पण यायची त्याला. सुकलं ते आणि पण एक त्याची फांदी ना हिरवी होती. मग ह्यांनी काय बोलले की तू डेली त्याला दररोज पाणी टाकत जा, ते नक्कीच ते झाड पुन्हा हिरवं होईल. आणि खरंच ते पाणी टाकल्याच्या नंतर ते झाड अजून छान व्हायला लागले. नव्याने तो झाड मस्त त्याच्या हिरव्या फांद्या होत आहे. म्हणजे या झाडापासून हे शिकायला मिळतं की आपण कधीच जीवनामध्ये हार नाही मानायला पाहिजे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपण संघर्ष करायला पाहिजे. एक मुकं झाड, ज्याला बोलता येत नाही, चालता येत नाही, ते सुद्धा हार मानत नाही बघा जीवनामध्ये. तर आपण तरी का हार मानायची. बघू शकता आता किती सुंदर वरच्या जे फांद्या आहेत ते हिरव्या होत आहेत आणि दिवसेंदिवस ते झाड असं सुंदर होत आहे माझं पहिल्यासारखं. आणि खरंच या झाडापासून मला तर खूप छान शिकवण मिळालेली आहे आणि सगळ्यांनीच ही शिकवण घ्यायला पाहिजे. कधीच जीवनात हार मानू नका, संघर्ष करत राहा.